सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 74. मग पद्मानं सांगितलं की ही मुलगी मी तुझ्यासाठी निवडली आहे असं म्हणून पुष्पाचा फोटो दाखवला. तसा विश्वासनं तो फोटो खाली ठेवला आणि गुपचूप खायला लागला. आणि पद्मा म्हणाली, काय झालं विश्वास? अरे मुलगी चांगली आहे की. तुझं आणि तिचा जोडा लाखात करोडोत एक आहे. तिच्यात नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. आणि विश्वास म्हणाला, आई मुलगी चांगली आहे पण तिला गोंधळ आहे, ही नको मला, अशी त्यानं पळवाट काढली. आणि पद्मा हसून म्हणाली, अरे च्या, फक्त एवढंच ना. मी घाबरले होते की तुला दुसरीच कोणती मुलगी तिकडची शहरातली आवडत तर नाही ना. पण विश्वास, अरे गोंधन आजकाल कोणाला नाही, वैशालीला सुद्धा आहे. मग त्यावरून तिला नाकारली तर तू काय म्हणशील सांग बरं. आणि तुला कसं कळलं तिला गोंधन आहे? विश्वास म्हणाला, गोंधन आहे म्हणूनच इतक्या वर टिकली लावली ना ते लपवण्यासाठी. आणि हिचे डोळे बघून असं वाटतं की हिला कुठेतरी बघितलंय, पण तरी मला नाही करायचं हिच्याशी लग्न. आणि पद्मा म्हणाली, पण का? आणि विश्वासला सांगू वाटत होतं की आई मला शहरातली एक मुलगी आवडते, मी तिच्यासोबत लग्न करणार आहे. आणि तो आता पण सांगणारच होता इतक्यात पद्मा म्हणाली, विश्वास तुझी इच्छा असून सुद्धा आता पुष्पाला नाकारू शकत नाहीस तू, कारण संतू तिचा भाऊ आहे आणि तो वैशालीसोबत लग्न करायला तयार आहे, फक्त आणि फक्त एकाच अटीवर, जर पुष्पाचं लग्न तुझ्यासोबत करू झालं तर. आणि विश्वास म्हणाला, काय? अशी अट घातली का त्यानं? हे कसं होऊ शकतं? मान्य आहे त्याला वैशाली पसंत असेल, पण मला त्याची बहीण पसंत नसेल याचा विचार नाही का केला त्यानं? आणि पद्मा म्हणाली, अरे पण या मुलीमध्ये नाकारण्यासारखं काहीच नाही, मग का तिला तू नापसंत करशील? विश्वास, अरे वैशालीचा विचार कर. अरे तिचा होणारा नवरा साहेब आहे, त्या मुलानं स्वतः होऊन मागणी घातली. अरे कुबेराचं नशीबसुद्धा इतकं चांगलं नसतं रे, इतकी चांगली सोन्याची संधी चालून आली आहे आणि इतकी वाट बघितली त्याचंच सोनं होतंय असं मला वाटतंय. आणि तू नाही म्हणतोस? असली कसली बुद्धी आहे रे तुझी? तुझ्यापेक्षा तो संतोष 10 पटीनं चांगला म्हणायचा, जो स्वतःच्या बहिणीसाठी वैशालीसोबत लग्न करतोय. आणि मग तू तुझ्या बहिणीसाठी इतक्या सुंदर पुष्पासोबत लग्न नाही करू शकत? विश्वास, किती स्वार्थी आहेस तू. तरीही हट्टी विश्वास नाहीच म्हणाला. असा समझोता मी करणार नाही आई. तुला माहीत आहे मला चेहऱ्यावर डाग असलेले आवडत नाहीत, तरीही तू माझ्याकडून का अशी अपेक्षा करते? पद्मा म्हणाली, डाग तर चंद्रावर सुद्धा असतो विश्वास. आणि तुला चेहऱ्यावर डाग का आवडत नाहीत रे? उद्या तू चांगल्या मुलीशी लग्न करशील, पण तिच्या चारित्र्यावर डाग असेल तर काय करशील? आणि हे स्थळ जर नाकारलं ना, तर आपल्याला भिकेचे डोहाळे लागलेत असं वाटले सगळ्यांना. त्या मुलाला लाखो रुपयांचा हुंडा देऊन जावई करायला टपले आहेत सगळे, आणि त्या स्थळाला तू नाही म्हणतो? विश्वास म्हणाला, आई अगं मग आपणही हुंडा देऊया त्याला, मी कुठे नाही म्हणतोय, पण ही अट मला मान्य नाही. या लग्नाच्या बदल्यात मी त्याच्या बहिणीसोबत लग्न करायचं असं कुठं लिहिलेलं आहे? पद्मा म्हणाली, पण असं होत असतं, यालाच साटलोटं म्हणतात. तुझ्या मामाच्या मुलीसोबत, मुक्तासोबत तुझं लग्न होईल हा शब्द मी दिला होता तेव्हा तू माझ्यावर चिडला, पण मी समजू शकते, कारण मुक्ता तुला शोभणारी नव्हती आणि अजून मामाचे पैसेसुद्धा परत दिले नाहीत. विश्वास, तुझी मामी मला सारखी टोमणे मारते आणि माझ्या मुक्ताला तुमच्या मुलानं नकार दिला म्हणून वैशालीचं लग्न जमत नाही असं म्हणते ती. मग आता सुद्धा लग्न मोडलं तर काय होईल तूच सांग. सगळे किती हसतील आपल्याला. तू हो म्हण विश्वास, मुलगी खरंच चांगली आहे. आणि आता विश्वास काहीच बोलला नाही. पुन्हा आल्या पावली परत निघाला. आणि पद्माला आता त्याचा फार राग आला. नेहमी तो असंच पळपुट्यासारखा परिस्थितीला पाठ लावून पळत होता. आणि पद्मा चिडली आणि म्हणाली, मग आता मी आणि वैशाली जीव देतो आणि मग तुला हवी ती अप्सरा घरात घेऊन ये. तुझ्या बहिणीचं सुख तुझ्यामुळे अडवून धरलं आहे. तुझं आमच्यावर प्रेमच नाही विश्वास, तू स्वार्थी झाला आहेस. लहानपणापासून मीच तुला साहेबासारखा वाढवला आणि आता तोच साहेबी रुबाब तू आमच्यावर करतोस का? विश्वास म्हणाला, नाही गाई, तू जीव देण्याच्या गोष्टी करू नकोस बरं.
आणि पद्मा म्हणाली, नाहीतर काय करू, दरवेळी तू भावकीमध्ये आमचं कसं हसू होईल तेच बघतो. वैशालीला तो मुलगा खूप आवडला आहे, कारण पहिल्यांदाच कोणत्या तरी मुलानं तिचं सौंदर्य न बघता, तिच्याकडचा हुंडा न बघता तिचे गुण बघितले. आणि आता जर हे लग्न नाही झालं तर वैशाली कुठल्या तरी विहिरीत जाऊन जीव देणार हे नक्की. मग आता तू मला आत्ताच सांग, काय करशील? वैशालीसाठी हे लग्न करशील की नाही? आणि आता विश्वास फार मोठ्या धर्मसंकटात पडला. तिकडं लिली त्याची वाट बघत होती आणि इकडे येऊन असं काहीतरी होईल त्यानं कल्पनेतसुद्धा ठरवलं नव्हतं. वैशालीसुद्धा आता तिथे येऊन रडायला लागली आणि म्हणाली, आई नको दादावर जबरदस्ती करू, त्याच्या मनासारखं होऊ दे, असं म्हणून घरात जाऊन रडायला लागली. आणि पद्मा म्हणाली, बघ तिच्याकडे, तिच्या बरोबरीच्या मुली लेकरं घेऊन फिरत आहेत आणि ही मात्र अजूनही इथेच बसली आहे. लोक आपल्या बहिणीसाठी, तिनं बांधलेल्या राखीसाठी काय काय करतात आणि तू इतकं सगळं चांगलं असूनही नकार देतोस? म्हणजे नक्कीच तुला तिकडची एखादी मुलगी आवडत असणार, बरोबर ना? आणि विश्वास आता काहीच नाही बोलला. त्याच्या मनात फक्त युद्ध सुरू झालं. लिली की पुष्पा? लिलीसोबत लग्न केलं तर फक्त मी खुश राहील, पण पुष्पासोबत लग्न केलं तर वैशाली खुश होईल, आईसुद्धा खुश होईल, असं त्याला वाटलं. आणि विश्वास चिडून म्हणाला, ठीक आहे, मी तुझ्या पसंतीनं एक लग्न करतो आणि माझ्या पसंतीनं मी दुसरं लग्न करणार. चालेल का तुला? आता पद्माला वाटलं, तो असा कशाला करेल ना, मी घाबरावं म्हणून तो असं बोलतोय. म्हणून ती म्हणाली, कर कर, तुला हवं ते कर, पण आता हे लग्न कर आणि चल माझ्यासोबत पुष्पाला बघायला. आपण उद्या जाऊया. आणि विश्वास म्हणाला, ठीक आहे चल. पद्मा खुश झाली. वैशालीला सुद्धा आनंद झाला, पण विश्वासला मात्र रात्रभर झोप नाही लागली. तो खूप मोठ्या धर्मसंकटात सापडला होता. तो संतू त्याच्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून वैशालीसोबत लग्न करतोय आणि मलाही माझ्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून त्याच्या बहिणीसोबत लग्न करावं लागणार. हे कसलं विचित्र साटलोट आहे, असं म्हणून तो रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर तळमळत होता. आणि त्याला सतत लिली आठवायची, त्याच्या मिठीत असलेली. आणि तिकडं गेल्यानंतर तिला काय उत्तर देऊ? तिचे किती उपकार आहेत माझ्यावर, आणि सगळ्यांच्या बदल्यात तिनं माझ्याकडे फक्त मला मागितलं, माझ्याशी लग्न कर म्हणाली. आणि जर तिला कळलं की माझं लग्न झालं तर ती कशी रिॲक्ट करेल? माझी नोकरी जाईल का? मी पुन्हा रस्त्यावर येईन का? असा सगळा विचार तो करत होता. आणि हे सगळं आईला सांगून पटणारच नाही. तिला फक्त वैशालीचं लग्न एवढंच दिसतंय, पण तिचंही बरोबरच आहे, असा विचार करत करत पहाटेचं कोंबडं आरवलं आणि विश्वासची झोप लागली. मग वैशालीनं त्याला उठवलं. पावसाळाच होता म्हणून घरातल्या चुलीवर पाणी गरम केलं, त्याला आंघोळीला दिलं. शंकर मात्र हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या किंवा पावसाळा असू द्या, थंड पाण्यानं आंघोळ करायचा. आपल्या घरात किती टेन्शन आहे, आपली बायको किती धडपड करते पोरांच्या लग्नासाठी, याचं त्याला काही सोयीसुद्धा नव्हतं. 2 टाईम खायचं, बैल मारायला जायचं, एवढंच माहीत. आता पद्मासुद्धा काहीच सांगत नव्हती आणि त्याला विचारतही नव्हती. मग पद्मानं फडक्यात 4 भाकरी बांधल्या, त्यावर बेसनाच्या पोळ्या करून घेतल्या आणि वैशालीला म्हणाली, घरून कुठं जाऊ नकोस ग, घरीच थांब दिवसभर, दिवस मावळेपर्यंत आम्ही येतो, असं म्हणून एसटीच्या स्टँडवर म्हणजेच एका झाडाखाली ते एसटीची वाट बघत बसले. आता शेवटी विश्वास निघाला पुष्पाच्या गावी तिला बघायला. मग थोड्या वेळात एसटी आली. ते दोघेही त्यात बसले. बाजाराच्या गावात गेले. एसटी बदलली. तिच्या गावची एसटी धरली आणि पुष्पाच्या गावच्या एका वडाच्या झाडाखाली उतरले. आणि विश्वासचा चेहरा फार फार पडला होता. आणि पद्मा म्हणाली, विश्वास चेहरा नीट कर, बायको बघायला निघाला आहेस, कुणाच्या मैताला निघाल्यासारखा जाऊ नकोस. तसं विश्वासला आणखीनच जीवावर यायचं आणि तो म्हणाला, आई आता ठरलंय ना करायचं, मग माझ्या चेहऱ्याकडे बघून काय होणार आहे? आणि ते दोघेही तसेच चालत निघाले. आणि या गावाला पाऊस कमी वाटत होता. पावसाळ्याचे दिवस असूनही अजूनही म्हणावी अशी हिरवळ पसरली नव्हती रानावर. आणि रस्त्यानं जाता जाता अचानक विश्वासनं बघितलं की एक मुलगी भर दुपारी पळत पळत येऊन विहिरीत उडी मारत आहे. आणि विश्वास घाबरला. लांबूनच तिला ओरडून मला, ए अगं थांब थांब, तुला मरायला काय झालं अगं, उडी टाकू नको. आणि इतक्यात त्या मुलीनं उडी टाकली सुद्धा. तसा विश्वास आणखीनच घाबरला आणि तो सुद्धा पळत सुटला. त्यानं विहिरीत उडी मारली. त्या मुलीला पकडून मिठीत उचलून पाण्यातच उभा राहिला. आणि आता दोघेही विहिरीतच होते. आणि आता पाण्यानं भिजलेल्या विश्वासकडे ती शहारून बघत होती. तोही तिच्याकडे बघत होता. आणि ती फोटोतली हीच तर आहे
असं त्याला वाटलं. आणि तिच्या कपाळावरची टिकली गेल्यामुळे गोंधन दिसतच होतं. आणि इतक्यात विहिरीच्या वर पद्मा आली आणि म्हणाली, विश्वास, अरे काय झालं, तिला वर घेऊन ये. तशी पुष्पा भानावर आली आणि विश्वासनं तिला खाली सोडली आणि पुष्पा त्याच्याकडे बघत बघत विहिरीच्या वर आली. विश्वाससुद्धा तिच्या पाठीमागून वर आला आणि तिला म्हणाला, तुला जीव द्यायला काय झालं, जीव जास्त वर आला आहे का? आणि आता ती म्हणाली, तू का मला पकडलं? विश्वास म्हणाला, अगं तू आता जीव देत होतीस ना, म्हणून मी तुला वाचवलं. पुष्पा म्हणाली, जीव देत नव्हते मी पोहत होते. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही म्हणतात ना, म्हणून म्हणून पोहायला शिकत होते. आणि विश्वास म्हणाला, अगं पण ज्यांना पोहायला येतं त्यांच्यासोबत यायचं ना, काहीच येत नसताना असं एकटीने इतक्या वरनं उडी मारणं कितपत योग्य आहे? आता मेली असती तर? आणि ती म्हणाली, मेली तर मेली, तुला काय करायचं? असं म्हणून पुष्पा तिचे भिजलेले कपडे पिळत होती. आणि पद्मानं तिला ओळखलं की आणि म्हणाली, तू पुष्पा आहेस का गं, संतोषची बहीण? आणि पुष्पा म्हणाली, हो. आणि तुम्ही? पद्मा म्हणाली, मी वैशालीची आई. संतोषनं घर बघायला बोलवलं होतं, त्यासाठी आले होते. आणि आता पुष्पा खुश झाली आणि म्हणाली, हो का, मग चला ना. आणि हे कोण आहेत? आता काहीही माहीत नसताना इतरांच्या मध्ये मध्ये नाक खुपसणारे, असं ती विश्वासकडे बघून म्हणाली. आता पद्माला तिचं हसायलाच आलं आणि ती म्हणाली, अगं हा विश्वास, माझा मुलगा, वैशालीचा भाऊ, याच्याबद्दल तुला संतोषनं काही सांगितलं नाही का? पण आता पुष्पासाठी खरंच हे सरप्राईज होतं. तिला काहीही माहीत नव्हतं की संतोषचं लग्न जमताना तिचंही लग्न साट्या लोट्यात जमणार आहे. आणि पुष्पा म्हणाली, नाही, मला काहीच माहीत नाही. आणि विश्वास आजूबाजूला बघत कपाळाला आठ्या पाडत म्हणाला, तरीच पोहायला येत नसताना सुद्धा अशा विहिरीत येऊन उड्या मारते आणि पाहुणे दारात आणि मुलगी कुठं, विहिरीत. चांगलं आहे, चांगलं आहे. मग आता पुष्पा त्या दोघांना घरी घेऊन निघाली आणि बोलता बोलता विश्वास मला, आई तुला आठवतं का गं, 10वीत असताना मी यात्रेला आलो होतो, अगं याच गावाला आलो होतो. आणि मला अजून आठवते, त्या झाडापाशी ना एक मूर्ख मुलगी येऊन धडकली आणि तिची मेहंदी माझ्या शर्टला लागली. अजूनही आठवलं तर तिचा राग येतो बघ. आणि आत्ता हे पुष्पानं ऐकलं आणि तिनं पाठीमागं वळून बघितलं आणि ती त्याला म्हणाली, तू या गावाला आला होता का याआधी? विश्वास म्हणाला, हो का? आणि पुष्पानं ओळखलं आणि म्हणाली, मग तोच तू ज्याची मी इतकी वर्षे वाट बघते. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नाही, मीच आहे तुला धडकलेली. आणि जितका तुला माझा राग येतो ना, तितकाच मला तुझा राग येतोय, कारण तू माझा हात धरला होता. तुझ्यामुळे माझ्या आईनं भावांनी मला पकडून गोंधन काढलं. मग आता मी तुला सोडणार नाही. असं म्हणून मागचा पुढचा विचार न करता पुष्पानं त्याच्या हाताला पकडलं आणि करकचून चावा घेतला. आणि विश्वासला काहीही कळू न देता पळतच पुढं निघून गेली. आणि विश्वास तिथेच ओरडला आणि म्हणाला, काय हॉरिबल मुलगी आहे, आई मी नाही हिच्याशी लग्न करणार. आणि पद्मा हसून म्हणाली, विश्वास, आता माघार नाही, कारण तुझ्यामुळेच तिला गोंधन काढावं लागलं. आणि उलट बरं झालं, जो काही तिचा राग होता तो लग्नाच्या आधीच निघून गेला. असं म्हणून पद्मा हसून पुढं गेली आणि विश्वासला त्या मुलीचा फार राग आला. आणि तो म्हणाला, मूर्ख, गावंढळ, अडाणी, असं म्हणून त्यानं त्याच्या हाताकडे बघितलं तर तिच्या दाताचे निशाण रुतले होते आणि खूप जळजळ होत होती. म्हणून विश्वासनं स्वतःचे ओठ त्यावरच टेकवले. आणि आता काय होईल पुढं हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये. थँक्यू सो मच.